मेन्शुरेशन स्टार्ट केलं होतं. प्रॅक्टिस सेट 6.1 आपण सुरू केलं आहे. त्यातले 6 क्वेश्चन्स कंप्लीट झालेले आहेत. यानंतरचा आपल्याला बघायचा क्वेश्चन नंबर 7. आता इकडे लक्ष द्या. इथून पुढे जे क्वेश्चन्स आहेत क्वेश्चन नंबर 6, 7 त्याच्यानंतरचा 8 आहे ते सगळे 4 मार्क्सचे क्वेश्चन आहेत. मोठे क्वेश्चन्स आहेत. त्यामुळे व्यवस्थित फिगर ड्रॉ करा. क्वेश्चन मोठा आहे. आता पहिल्यांदा फिगर ड्रॉ करूया. क्वेश्चन बघा. आधी पहिल्यांदा क्वेश्चन घेऊया. अ सिलेंडर and cone have equal base the height of the cylinder the height of the cylinder is 3 centimeter and the area of its base is area of its base is 100 centimeter square. The cone is placed up on cylinder. The volume of the solid figure so formed is 500 centimeter cube. 500 centimeter cube. Find the height of cylinder. Height of
सिलेंडर. आता इथं काय काय गिवन मध्ये लिहिले ते लिहिले. फॉर नंतर समजा फॉर सिलेंड्रिकल पार्ट height is equal to 3 centimeter. Area of its base area of its base 100 centimeter square. 100 centimeter square. Volume of solid figure is 500 centimeter cube. आता असं गणित एवढं मोठं आहे, त्याच्यावरून आपल्याला उत्तरे वापरायची. काही किचकट वगैरे आहे का? काही किचकट वगैरे नाही आहे. आता सगळ्यांनी इकडे लक्ष द्या व्यवस्थित की काय काय सांगितलंय. आधी क्वेश्चन समजून सांगते आणि त्याच्यावरून तुम्हाला सांगते की फिगर आहे. साधं फिगरचं ऑब्झर्वेशन करा. दोन फिगर आले त्याच्यामध्ये, एक सिलेंडर आहे आणि दुसरा काही एक कोन आहे. काय दिलंय? द सिलेंडर अँड कोन हॅव द इक्वल बेस. सिलेंडर हा सिलेंडर आणि हा कोन. हा कोनचा बेस आहे, हा सिलेंडरचा बेस आहे. सिलेंडरवरती काय ठेवलाय? कोन ठेवलेला आहे, पण त्याच्या दोघांचे बेस काय इक्वल आहे. हा have the equal base. The height of the cylinder is 3 centimeter. आता ही जी हाईट दिलेली आहे ही सिलेंडरची हाईट आहे आणि ही आपल्याला किती दिलेली आहे? 3 सेंटीमीटर दिलेली आहे. 3 सेंटीमीटर. ठीक आहे. अँड द एरिया ऑफ इट्स बेस इज 100 सेंटीमीटर. म्हणजे हा एरिया घ्या, हा एरिया घ्या, दोघांचं इक्वल आहे. सिलेंडरचं पण तेवढाच आहे, कारण सिलेंडरच्या वरती काय ठेवलंय? कोन ठेवलेला आहे, म्हणजे दोघांचा एरिया सेम आहे. तो किती दिलाय? 100 सेंटीमीटर स्क्वेअर दिलाय. द कोन इज द प्लेस्ड ऑन द सिलेंडर. हा कोन काय केला? सिलेंडरवरती प्लेस केला. मग आपल्याला काय दिसते? ही एक सॉलिड फिगर दिसते आणि या सॉलिड फिगरचं व्हॉल्यूम दिलाय. इथं देताना त्यांनी फॉर्म्युला कुठला वापरायचा ते पण हिंट दिली आहे की तुम्ही काय करा? व्हॉल्यूम वापरा. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर प्लस व्हॉल्यूम ऑफ कोन हा फॉर्म्युला वापरा. मग आपल्याला इथं काय करायला येईल बघा की the cone is the placed on the cylinder, the volume of solid figure is formed. आपल्याला अशी एक सॉलिड फिगर मिळते. ती किती आहे? 500 सेंटीमीटर क्यूब दिलेली आहे. फाइंड द हाईट ऑफ द सिलेंडर. हाईट कसं विचारते तो? फाइंड द हाईट ऑफ फिगर असं पाहिजे. म्हणजे हाईट ऑफ सिलेंडर दिली. सॉरी इथे काय पाहिजे? हाईट ऑफ द फिगर. मग इकडे बघा, मी इथे काय केलंय? पहिल्यांदा सिलेंड्रिकल पार्ट. सिलेंड्रिकल पार्ट आपल्याला काय दिलेला आहे? सिलेंड्रिकल पार्ट मध्ये हा सिलेंडरचं आपल्याला हाईट दिली आहे आणि एरिया ऑफ इट्स बेस इथं काय सांगितलंय? सिलेंडर आणि कोन यांचा जो एरिया आहे तो काय आहे? इक्वल घ्या. दोघांचा पण 100 सेंटीमीटर आहे. मग आपल्याला काय करायचं की आपल्याला टोटल हाईट फाइंड आउट करायची आहे. गणितात लक्षात घ्या, दोन हाईट आलेले आहेत. एक कोनची हाईट आली आहे आणि एक जी आहे ती कशाची? सिलेंडरची हाईट आहे. दोघांच्या मधलं वेगळं पण दिसायला पाहिजे. कोण ह्याला घेतलं स्मॉल एच आणि ह्याला घेतलं कॅपिटल एच. समजलं सगळ्यांना? आलं लक्षात? ठीक आहे. आता आपण पुढे बघूया कसं तयार करायला येईल फॉर्म्युला. बघा आपल्याला व्हॉल्यूम ऑफ असं लिहितो, व्हॉल्यूम ऑफ एंटायर फिगर. म्हणजे हे दोन सॉलिड सिलेंडर आणि कोन दोघं एकत्र केल्यानंतर आपल्याला ही फिगर मिळाली, सॉलिड व्हॉल्यूम ऑफ एंटायर फिगर. आता मी असं का लिहिलं? कारण आपल्याला एंटायर फिगरचं व्हॉल्यूम दिलं इथं, म्हणून इथं मी काय लिहिलं? व्हॉल्यूम ऑफ कोन प्लस व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. ठीक आहे. इथे इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ एंटायर फिगर किती दिलाय? 500. आता व्हॉल्यूम ऑफ कोन फॉर्म्युला काय? 1/3 पाय आर स्क्वेअर एच. इथे मी कॅपिटल एच लिहिलंय आणि व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर इथे काय केलं मी? पाय आर स्क्वेअर एच. या पद्धतीने समजलं? आता
पहिल्यांदा आपण काय करूया, तर काय अडचण इथे लिहिलं नाही 500. या दोघांच्या कॉमन काय निघतंय, पाय आर स्क्वेअर. म्हणून इथे लिहिलं मी पाय आर स्क्वेअर इन ब्रॅकेट 1/3 h प्लस हा स्मॉल h असं लिहिलं. समजलं. त्याच्यानंतर इथं बघा व्हॉल्यूम किती दिलाय 500. आता इकडे बघा एरिया ऑफ इट स्पेस. आता एरिया ऑफ इट स्पेस या क्वेश्चन मध्ये एरिया ऑफ इट स्पेस हा किती दिलाय, एरिया ऑफ इट स्पेस हा किती सांगितलाय 100 दिलेला आहे. एरिया एरिया ऑफ इट स्पेस 100 दिलाय. एरिया एरिया म्हणजे काय, हा सर्कल आहे, त्याचा एरिया पण काय घेणार पाय आर स्क्वेअर. म्हणजे इथं घ्या तुम्ही एरिया ऑफ इट स्पेस म्हणजेच पाय आर स्क्वेअर आहे. येते का लक्षात. हा एरिया ऑफ इट स्पेस हा कसा दिसतोय, सर्कल. एरिया ऑफ सर्कलला फॉर्म्युला काय पाय आर स्क्वेअर. हा कितीतरी दोघांचं सेम आहे, कोण घ्या नाही तर सिलेंडर घ्या. कोण इथं काय दिलं पाय आर स्क्वेअर दिलं. आता इथं काय लिहायचं मग पाय आर स्क्वेअर, याची व्हॅल्यू किती येणार 100. बऱ्याच मुलांना समजत नाही. इन ब्रॅकेट 1/3 हा h आपल्याला माहित नाही, हा काढायचा आहे. आणि हा इथे किती दिलाय +3 दिलाय. आता इकडे बघा हा 100 मल्टिप्लाय आहे, इथं आल्यानंतर काय होणार डिवाइड. 1/3 हा h आणि हा 3. त्याच्यानंतर 0 0 कॅन्सल झाले, इथं आलं 5. 1/3 h हा +3. ठीक आहे. आता हा +3 आहे, या साईडला गेल्यानंतर काय झाला -3 झाला. 1/3 h दिलं. 5 3 गेले, 5 3 गेले 2. 1/3 h हा 3 डिवाइड आहे, इथं गेल्यावर झाला मल्टिप्लाय. 2 × 3 केलं इज इक्वल टू h. सो हे सगळं एक्सप्लेन करणार आहे. आता इकडे बघा म्हणून काय करणार h इज इक्वल टू 3 2 6. हे आपण काय केलं हाईट ऑफ कोन याचं काढलं. ठीक आहे. मी सगळं एक्सप्लेन करणार आहे, फक्त जरासं लक्ष द्या काय काय लिहिलेलं आहे ते. आता आपल्याला काय विचारलंय फाइंड द हाईट ऑफ द फिगर. द हाईट ऑफ फिगर इज इक्वल टू काय केलंय h प्लस स्मॉल h. हा h कोणचा आहे, हा h सिलेंडरचा आहे. एकूण केलं तर हाईट किती आली 6 + 3 9 सेंटीमीटर. सो हाईट ऑफ एंटायर फिगर इज 9 सेंटीमीटर. आता मी एक्सप्लेनेशन करणार आहे. मग अशी थोडंसं सांगत लिहित होते त्यामुळे कळालं नसेल. इथं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एरिया ऑफ द बेस हे कळायला पाहिजे. काय काय करायचं बघा याच्यामध्ये की पहिल्यांदा आपल्याला 2 शेप आहेत, एक सिलेंडर आहे आणि एक कोन आहे. दोघांची हाईट वेगळी कळायला पाहिजे. म्हणून एकाला कॅपिटल h घेतला आणि एकाला स्मॉल h घेतलं. कॅपिटल h हे कोनला घेतलेला आहे आणि स्मॉल h हे सिलेंडरला घेतलेला आहे. मग सिलेंडरची हाईट आपल्याला 3 सेंटीमीटर दिली. या गणितामध्ये वेगळं काय आहे, या गणितामध्ये असं दिलंय की इक्वल बेस दिलेला आहे. तुम्ही बेसचं जर ऑब्झर्वेशन केला तर सर्क्युलर मध्ये आहे, तो सर्कलच्या मध्ये एरिया ऑफ सर्कल आपण फॉर्म्युला काय वापरतो पाय आर स्क्वेअर. मग पाय आर स्क्वेअर म्हणजे हा किती दिला 100 दिलाय. आणि जी फिगर तयार होते सिलेंडर आणि त्याच्यावरती कोन ही काय तयार झाली एंटायर फिगर तयार झाली सिलेंडर आणि कोन पासून. मग त्याचा व्हॉल्यूम किती दिलाय 500. या गणितामध्ये हिंट दिल्या बाळांनो की तुम्ही फॉर्म्युला काय वापरायचं ते. मग इथं काय केलं व्हॉल्यूम ऑफ एंटायर फिगर इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ कोन प्लस व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर असं इथं लिहिलं. आता इकडे बघा ह्याच्यामध्ये काय काय केलंय की 500 हे दिलेलं आपल्याला 1/3 पाय आर स्क्वेअर h प्लस पाय आर स्क्वेअर h. हे व्हॉल्यूम ऑफ कोन आहे, हा व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर आहे. या दोघांचे कॉमन काय काढलं पाय आर स्क्वेअर काढलं. इन ब्रॅकेट 1/3 h प्लस स्मॉल h. आता पाय आर स्क्वेअर म्हणजे काय एरिया ऑफ बेस हा किती दिलाय 100 दिलेला आहे.
ब्रॅकेटमध्ये काय दिलं 1/3h प्लस हाईट ऑफ सिलेंडर किती दिले 3 दिलेले. हा 100 मल्टिप्लाय झाल्यावर काय झालं डिवाइड झालं. 500 ला 100 ने डिवाइड केलं म्हणजे आन्सर आलं 5 इज इक्वल टू 1/3h प्लस 3. हा प्लस 3 आहे साइड चेंज केला काय झाला -3 झाला. 5 - 3 इज इक्वल टू 1/3h. 5 मधून 3 गेली तर 2 राहिले 1/3h. 3 डिवाइड आहे या साइडला केल्यावर काय झालं मल्टिप्लाय. 2 × 3 इज इक्वल टू h. सो h हाईट ऑफ द कोन ही किती आली 6 सेंटीमीटर आली. याच्यानंतर आपल्याला काय विचारलंय हाईट ऑफ द एंटायर फिगर. जे आपण काल फिगर केली तिची हाईट किती आहे h प्लस h. हे h कोणचं आहे आणि हे h सिलेंडरचं आहे. हे h आपण किती काढणार 6 काढणार आणि हे h आपल्याला किती दिलं 3. दोघांची ऍडिशन केली 9 सेंटीमीटर आलं. सो हाईट ऑफ द एंटायर फिगर इज 9 सेंटीमीटर. समजलं असे एक गणित 4 मार्क्सला येईल. याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन बघायचा आहे. क्वेश्चन नंबर 8. 7 झाला आपला 8 बघूया. मोठा आहे हा पण आणि इम्पॉर्टंट आहे. आयएमपी करा हा क्वेश्चन नंबर 8. In the given figure, a toy is made from a hemisphere, a cylinder, and a cone is shown. Find the total area of toy. आता फिगर बघा कशी आहे ती. बघा क्वेश्चन काय लिहिलाय. इन द फिगर अ टॉय मेड फ्रॉम अ हेमिस्फियर, सिलेंडर अँड अ कोन ॲज शोईंग फिगर. ॲज शोईंग म्हणजे इथं दिलेलं आहे. फाइंड द टोटल एरिया ऑफ टॉय. आता या क्वेश्चन्स मध्ये काय दिलंय ही फिगर दिलेली आहे. असं काहीतरी खेळणं आहे. हे खेळणं दिसत नसलं तरी आहे असं आपण बोलूया. हे काय आहे हेमिस्फियर आहे. हा काय आहे सिलेंडर आहे. हे जर डार्क करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ही याची काय आहे हाईट आहे आणि ती रॅडियस दिली. रॅडियस जसं रॅडियस काही चेंज होणार नाही. इथं पण याच पद्धतीचं काय असणार आहे. हा हेमिस्फियर आहे आणि ह्याची पण रॅडियस इथं किती घ्यायचं 3
सेंटीमीटरच घ्यायची. ठीक आहे, रॅडियस काय बदलणार. हां, आता फॉर्म्युलामध्ये हाईट 2 येणार आहे, त्यामुळे आपण लेटर काय करूया, थोडंसं ह्याच्यामध्ये चेंज करूया. आधी फिगर सगळ्यांना समजते का. आधी रॅडियस दिले 3 सेंटीमीटर, हाईट दिले 4 सेंटीमीटर, सिलेंडर आहे त्याची हाईट आहे 40 सेंटीमीटर. आता याच्यापासून आपल्याला करायचं आहे की फाइंड द टोटल एरिया ऑफ टॉय. आपण काय करूया, प्रत्येकाला काय काय दिले ते लिहूया. फॉर कोन किंवा असं द्या, फॉर अ कोनिकल पार्ट. कोनिकल पार्ट मध्ये बघितलं तर आपल्याला काय दिलंय, रॅडियस. रॅडियस आपल्याला किती दिलंय, 3 सेंटीमीटर दिलेली आहे आणि हाईट जी आहे ती किती आहे, 4 सेंटीमीटर आहे. आता बाळांनो बघा, इथं तर व्हॉल्यूम काढायचं नाहीये, आपल्याला इथं काय करायचं, कर्व सरफेस एरिया काढायचा आहे. आणि कर्व सरफेस एरिया काढायचा असेल तर आपल्याला काय पाहिजे, आपल्याला स्लाईन हाईटच त्यांनी दिलेली नाहीये. मग पहिला आपण काय करूया, स्लाईन हाईट काढूया. त्याच्यानंतर सिलेंड्रिकल पार्ट काय करूया, आधी इथं लिहूया, नाही तर नंतर हे करूया. स्लाईन हे एल नाही आहे, ठीक आहे. फॉर सिलेंड्रिकल पार्ट, सिलेंड्रिकल पार्ट मध्ये काय दिले, हाईट दिले. दोन हाईटला फरक कळायला पाहिजे म्हणून इथे मी कॅपिटल एच घेतले 40 सेंटीमीटर. आणि ह्याची पण रॅडियस काय आहे, ह्याची रॅडियस आहे 3 सेंटीमीटर. रॅडियस काही चेंज झालं नाही. आणि आता लास्ट फॉर हेमिस्फियर. हेमिस्फियर म्हणजे अर्धगोल. बघा हे एकच आहे, त्यामुळे रॅडियस कुठेही बदलणार नाही आहे. आर किती आहे इथं पण 3 सेंटीमीटर. त्यामुळे मी काय घेतलं नाही, वेगवेगळे लेटर्स घेतले नाही. तुम्ही म्हणजे लिहिताना इथं काय वेगळं घेतलाय, साधी इथं हाईट किती दिसते 4 आणि इथं हाईट सिलेंडरची इथं दिली ना 40 सेंटीमीटर. दोन्ही हाईटला फरक कळायला पाहिजे म्हणून लेटर वेगळं घेतलं. आणि रॅडियस काय आहे सगळ्या ह्याच्यामध्ये, हेमिस्फिअरमध्ये, सिलेंडरमध्ये आणि आपल्या कोनमध्ये सगळ्यांची रॅडियस सेम आहे. त्यामुळे तुला लेटर टेस्ट ठेवलेलं आहे. झालं. आधी काय काय दिलंय ते पहिल्यांदा व्यवस्थित लिहून घ्यायचं. आता आपल्याला कर्व सरफेस एरियाचा फॉर्म्युला वापरायचा. मग असं स्लॅन हाईट माहित नाहीये, मग ती पहिल्यांदा काय करूया, आपण फाइंड आउट करूया. स्लॅन हाईट कशी काढायची. आता इथं लिहा स्लॅन हाईट. स्लॅन हाईट कशाने डिनोट करतात, एल ने डिनोट करतात. मग एल इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर. आता हे तुम्हाला अवघड वाटत असेल तर अजून एक फॉर्म्युला सांगा, हे सोपं पडतं जरा असं मला वाटतं. एल स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर असं वापरलं तरी पण कोण चूक देत नाही. हे आपल्याला पायथागोरस मध्ये माहिती आहे म्हणून मी जरा हा फॉर्म्युला वापरते. आरची किंमत किती दिली आपल्याला, 3 सेंटीमीटरचा स्क्वेअर. एच किती दिला आपल्याला, 4 चा काय केलं, स्क्वेअर करूया. 3 चा स्क्वेअर आला 9, 4 चा स्क्वेअर आला 16. ऍडिशन केली 25. इथे सगळीकडे आपण काय करूया, एल स्क्वेअर एल स्क्वेअर एल स्क्वेअर. टेकिंग बाय स्क्वेअर रूट, टेकिंग बाय स्क्वेअर रूट. एल की व्हॅल्यू किती आएगी 5 सेंटीमीटर. ठीक आहे, एल ची किंमत किती येणार 5 सेंटीमीटर. हे सगळ्यात महत्त्वाचं होतं. हे पहिल्यांदा हे केल्याशिवाय आपल्याला कर्व सरफेस एरिया ऑफ कोन, कारण आपल्याला टोटल एरिया विचारला म्हणजे ह्या प्रत्येकाचे सरफेस एरिया आपण काढायला पाहिजे. कर्व सरफेस एरिया ऑफ कोन, कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर, कर्व सरफेस ऑफ हेमिस्फियर, ह्या सगळ्याचं फाइंड आउट करायला पाहिजे. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल, काय अवघड नाही. काय काय दिले, आधी फिगरचं ऑब्झर्वेशन करायचं. फिगरचं ऑब्झर्वेशन केल्यानंतर त्याच्यामध्ये कुठले पार्ट आले ते लिहिले आणि त्याच्यावरून आपल्याला नीडेड काय आहे, कशाची गरज आहे, स्लॅन हाईटची गरज आहे. कारण स्लॅन हाईट काढल्याशिवाय कर्व सरफेस एरिया येणार नाही. त्यामुळं काय केलं पाहिजे आपल्याला, आता स्लॅन हाईट काढली पाहिजे. मग आता पहिल्यांदा बघा, कर्व सरफेस एरिया, कर्व सरफेस एरिया ऑफ कोन, कर्व सरफेस एरिया ऑफ कोन. फॉर्म्युला काय आहे, पाय आर एल. कर्व सरफेस एरिया ऑफ, त्याचा फॉर्म्युला काय, पाय आर एल. आता मी सांगते तुम्हाला, पायची किंमत लिहूच नका, पाय हे सगळ्यामध्ये येणार आहे. पाय म्हणजे आपले पाय नाही, फॉर्म्युलाचे पाय. ही पाय ही व्हॅल्यू कॉमनच असणार, सगळीकडे येणार.
घेणार आहे, जर घेतला तर काय अडचण नाही, आपण पाय फॉर्म मध्ये आन्सर करणार आहे. त्यामुळे मी काय करत नाही, पायची व्हॅल्यूज लिहित नाही आहे. मग इथं पाय ठेवला, आर किती आहे बघा, त्याचा आर आहे 3 आणि आता स्लॅन्ड हाईट किती काढली मी 5, म्हणजे इथं काय आलं 15 पाय सेंटीमीटर स्क्वेअर. ठीक आहे, 15 पाय सेंटीमीटर स्क्वेअर. आता त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट आपल्याला कुठला करायचा आहे, सिलेंडर. कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर, कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. आता कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर ह्याचा फॉर्म्युला काय, 2 पाय आर आणि एच. इथे एच मी कॅपिटल काढलाय, 2 एच मधला फरक समजायला पाहिजे होता. मगाशी आपल्याला कोणची हाईट दिलेली होती, त्याच्यावर आपण स्लाइड हाईट काढली. मग हे दोन्ही हाईट वेगवेगळे आहेत, त्यासाठी मी इथे कॅपिटल एच वापरले. परत 2 इंटू पाय आर आता आपल्याला किती आहे 3 आणि सिलेंड्रिकल पार्टची हाईट किती दिली आहे 40 दिली आहे, इज इक्वल टू बघा काय काय येणार, 4 3 जा 12, 12 2 जा 24 आणि वरती एक 0 द्यायचं. 240 पाय सेंटीमीटर स्क्वेअर, 240 पाय सेंटीमीटर स्क्वेअर. साधं सोपं आहे, काय उघड नाही आहे. आपण 2 काढलेले आहे आणि आता राहिलाय कर्व सरफेस एरिया. नेक्स्ट कर्व सरफेस एरिया ऑफ हेमिस्फियर, हेमिस्फियर, कर्व सरफेस एरिया ऑफ हेमिस्फियर. याचा फॉर्म्युला काय आहे, पाय 2 पाय आर स्क्वेअर, 2 पाय आर स्क्वेअर इज इक्वल टू लिहायचं 2 इंटू पाय आर किती आहे बघा 3, 3 चा स्क्वेअर करा. आता बघा 2 पाय 3 चा स्क्वेअर आला 9, 9 2 जा 18, 18 पाय सेंटीमीटर स्क्वेअर. तुम्ही ज्या वेळेला फिगर तुम्हाला कळेल की फिगर मध्ये काय आहे आणि काय फॉर्म्युला वापरायचा, काही अवघड नाही आहे या प्रकरणामध्ये. प्रत्येकाचे जे तुम्ही 8th स्टँडर्डला एक एक करत होता की कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर, कर्व सरफेस ऑफ कोन, ते फक्त एकत्र करून एक मोठं गणित तयार केलेलं आहे. साधी सोपं आहे ना. आता आपण हे सगळे झाले पार्ट, आपला कोन झाला, सिलेंडर झाला आणि हे हेमिस्फियर झाला. आता इथं लिहूया आपण टोटल एरिया ऑफ टॉय इज इक्वल टू, आता हा टॉय जो आहे तो कसा बनलाय, कर्व सरफेस एरिया ऑफ कोन प्लस कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर आणि लास्ट कर्व सरफेस एरिया ऑफ हेमिस्फियर. कर्व सरफेस एरिया ऑफ कोन 15 पाय, युनिट लिहिणार असेल तर लिहायला की सगळे शेवटी लिहा तरी पण चालते. ह्याचं किती आलंय 240 पाय आणि इथं किती आलंय 18 पाय. आता या सगळ्यांची ऍडिशन करूया, 240 प्लस 15 आणि इथं काय ना प्लस 18, इथं आले 13 कॅरी 1 5 6 7 आणि इथं 2, 273 पाय सेंटीमीटर स्क्वेअर. सो टोटल सरफेस एरिया of toy is 273 pi centimeter square. इकडे लक्ष द्या. आता परत सगळं व्यवस्थित एक्सप्लेन करते बघा.
काय काय दिलेलं आपल्याला, असं एक टॉय दिलेलं आहे. त्या टॉयमध्ये 3 फिगर आहे, एक कोन आहे, एक सिलेंडर आहे आणि एक हेमिस्फियर आहे. कोनिकल पार्टचे काय काय दिलं आहे, रेडियस 3 आहे, हाईट नुसती हाईट आहे, हाईट इज 4 सेंटीमीटर. सिलेंडरमध्ये काय दिलं आहे, हाईट इज 40 सेंटीमीटर अँड रेडियस इज 3 सेंटीमीटर. आणि स्पिअरमध्ये बघितलं तर फक्त रेडियस किती दिले, 3 सेंटीमीटर दिले. याच्यावरून पहिल्यांदा आपल्याला कर्व सरफेस एरियाचा फॉर्म्युला वापरायचा आहे. कर्व सरफेस एरिया ऑफ कोन काढायचा असेल तर त्याला स्लाइड हाईटची गरज आहे. मग पहिल्यांदा स्लाइड हाईटचा फॉर्म्युला काय, की एल स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर. एल स्क्वेअर इज इक्वल टू 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर. 3चा स्क्वेअर आला 9 आणि 4चा स्क्वेअर किती आला 16. 9 प्लस 16 करायचं, तिथं किती आलं 25. टेकिंग बाय काय करायचं, स्क्वेअर. 25चा स्क्वेअर रूट किती आलं, एल इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. आता याच्यानंतर नेक्स्ट पार्ट काय करायचं आपल्याला, कर्व सरफेस एरिया ऑफ कोन करायचं. कर्व सरफेस एरिया ऑफ कोन इज इक्वल टू पाय आर एल. इथं लिहायचं पाय, आर ची व्हॅल्यू 3 आणि एल किती आपला 5. त्या दोघांचं मल्टिप्लाय, 5 3 जा 15 पाय सेंटीमीटर स्क्वेअर. त्याच्यानंतर कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर, इथं काय करायचं, 2 पाय आर एच. हा कॅपिटल एच का घेतलाय, कारण इथं आपल्याला कोनची हाईट दिलेली होती आणि इथं सिलेंडरची हाईट आहे. दोघांच्या हाईट मधला फरक कळायला पाहिजे म्हणून इथं कॅपिटल एच घेतलं. 2 पाय इंटू 3 इंटू हाईट किती आहे 40. त्याचा मल्टिप्लाय किती आला 240 पाय सेंटीमीटर स्क्वेअर. आता लास्ट काय, कर्व सरफेस एरिया ऑफ हेमिस्फियर. तिथं फॉर्म्युला काय दिलं, 2 पाय आर स्क्वेअर. 2 इंटू पाय इंटू 3चा काय करायचं, स्क्वेअर करायचा. 2 इंटू पाय इंटू 3चा स्क्वेअर किती आला 9 आला. 9 2 जर किती करायचं 18 पाय सेंटीमीटर स्क्वेअर. आता याच्यानंतर आपल्याला इथं काय करायचं, टोटल एरिया ऑफ टॉप. हे कसं करायचं, कर्व सरफेस एरिया ऑफ कोन प्लस कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर प्लस कर्व सरफेस एरिया ऑफ हेमिस्फियर. 15 पाय प्लस 240 पाय प्लस 18 पाय, या सगळ्यांची बेरीज करायची. ऍडिशन किती आली 273 पाय सेंटीमीटर स्क्वेअर. आता एक एक शाळेमध्ये सांगतील की पाय मध्ये काढायचं नाही, पायची व्हॅल्यू पण मुद्दाम करा, काही नाही, आपण इथपर्यंत केले ते सगळं बरोबर आहे. मग 273 इंटू काय करायचं तुम्ही 3.14 करायचं, मल्टिप्लाय करून 0.2 डेसिमल नंतर द्यायचं. ते असणार आहे आपलं टोटल सरफेस, टोटल एरिया ऑफ कोन हा असणार आहे. जर सांगितलं तर नाही, असं दिलं काय हरकत नाही. सो टोटल सरफेस एरिया ऑफ कोन इज 273 पाय सेंटीमीटर स्क्वेअर. अशा पद्धतीनं तुमचं क्वेश्चन नंबर 8 आहे, त्याला IMP करा. हा बोर्डाला पण विचारले, जुन्या सिलेबसमध्ये पण होतं. IMP आहे, 4 मार्क्सला डेफिनेटली विचारते, त्यामुळं हे इम्पॉर्टंट आहे. काय अवघड नाही आहे, कर्व सरफेस एरिया प्रत्येकाचं काढत जायचं आणि ॲडिशन करायचं. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघू. आता इकडे बघा, आत्ता जो क्वेश्चन घेतला क्वेश्चन नंबर 8, त्या संदर्भात क्वेश्चन नंबर 10 आहे. माझी तो करूया, कारण सेम तसंच आहे. परत व्हॉल्यूम काढायचं आणि कर्व सरफेस एरिया. आपल्याला कोन दिलाय आणि इथं काय दिलंय हेमिस्फियर, म्हणून ते काही घेते. नंतर याच्यानंतर क्वेश्चन नंबर 9 घेते. आधी 10 घेते, म्हणजे कशा पद्धतीचं क्वेश्चन विचारते.
टॉय दिले, हे दिले आपल्याला हाईट 4 सेंटीमीटर. आता गेले सेम तसंच आहे. आणि ही जी रॅडियस दिली ही रॅडियस दिली 3 सेंटीमीटर. ठीक आहे. आता बघा द given figure show a toy its lower part is hemisphere and the upper part is a cone. Upper part is a cone. Find the volume and surface area of a toy. Pi value is equal to 3.14. Pi value काय आहे 3.14. ठीक आहे. आधी इकडे लक्ष द्या. आपल्याला एक जोकर सारखं काहीतरी दिसतंय. असे खेळणं आहे. हे जो टॉय आहे तो हेमिस्फियर आणि कोन याच्यापासून बनलेला आहे. आता परत बघा मगाची सारखं फॉर अ कोन. आता कोनच्या मध्ये काय काय दिले आपल्याला. हाईट दिली आहे 4 सेंटीमीटर आणि रॅडियस जी आहे ती सगळ्यांना सेमच आहे, ती 3 सेंटीमीटर आहे. फॉर हेमिस्फियर मध्ये रॅडियस दिली आहे 3 सेंटीमीटर आहे. आता बघा क्वेश्चन्स मध्ये आपल्याला दोन्ही काढायला सांगितलंय की व्हॉल्यूम ऑफ कोन काढा आणि सरफेस एरिया. सरफेस एरिया म्हणजे कर्व सरफेस एरिया, हे लक्षात ठेवायचं. हे आपल्याला फाइंड आउट करायचं टॉयचं. मग आपल्याला पहिल्यांदा आपल्याला काय करायला पाहिजे, स्लॅन्ट हाईट करायला पाहिजे. स्लॅन्ट हाईट ही एल ने रिप्रेझेंट करतात. एल स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर प्लस एस स्क्वेअर. रॅडियस किती दिली आपल्याला 3 चा स्क्वेअर प्लस 4 चा स्क्वेअर. 3 चा स्क्वेअर आला 9, 4 चा स्क्वेअर आला 16. एल स्क्वेअर इज इक्वल टू 25 taking by square root. Taking by square root. एल ची किंमत किती आली 5 सेंटीमीटर. ठीक आहे. एल ची किंमत किती आली 5 सेंटीमीटर. आता आपण ह्या दोघांचे काय करायचे फॉर्म्युला फाइंड आउट करायचे. पहिल्यांदा काय विचारलंय व्हॉल्यूम आणि सरफेस एरिया. व्हॉल्यूम ऑफ कोन. व्हॉल्यूम ऑफ कोनचा फॉर्म्युला काय 1/3 पाय आर स्क्वेअर एच. 1/3 इंटू पाय. आर ची व्हॅल्यू आपल्याला किती दिली 3 इंटू 3 आणि एच आता आपण एच काढला. इथं एच आणि हे स्लाइन आहे, दोघांचा फरक घ्यायचा. एच आपल्याला किती दिलाय 4. या 3 ला 3 कॅन्सल झाले.
म्हणजे त्याला 12 पाय व्हॉल्यूम आहे सेंटीमीटर क्यूब. 3 × 4 12 आणि हे 5 सेंटीमीटर क्यूब. आता याच्यातच आपल्याला काय करायचं आहे, कर्व सरफेस सगळ्यात शेवटी पायची व्हॅल्यू घेऊया. कर्व सरफेस एरिया ऑफ कोन इज इक्वल टू खाली इज इक्वल टू दे. कर्व सरफेस एरियाचा फॉर्म्युला काय, पाय आर एल. इथे लिहिलं मी पाय. आर ची व्हॅल्यू किती आहे, आर ची व्हॅल्यू आपली 3 आहे आणि एल आता किती काय फाइंड आउट केलं, 5. 5 3 = 15 पाय सेंटीमीटर स्क्वेअर. काय काय सांगितलं, व्हॉल्यूम पण विचारलं आणि कर्व सरफेस एरिया पण विचारलं. म्हणून इथं व्हॉल्यूम ऑफ कोन काढायला आणि कर्व सरफेस एरिया ऑफ कोन पण काढला. ठीक आहे. आता पुढचा भाग. त्यानंतर आपल्याला दुसरं काय विचारलं बघा, व्हॉल्यूम ऑफ काय करायचं, हेमिस्फियर. इज इक्वल टू आपण पहिल्यांदा व्हॉल्यूम ऑफ कोन केलं, कर्व सरफेस एरिया ऑफ कोन केलं. आता व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फियर. व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फियर मध्ये आपल्याला काय करायचं फॉर्म्युला, 2/3 पाय आर क्यूब. क्वेश्चन नीट वाचा, इकडे बघा परत एकदा. तुम्ही म्हणजे ना मॅडम तुम्ही कुठपर्यंत चाललाय. आपल्याला इथं असं विचारलंय व्हॉल्यूम आणि सरफेस एरिया ह्या टॉयचा काढायचा आहे. म्हणजे आपल्याला व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फियर आणि व्हॉल्यूम ऑफ कोन, परत कर्व सरफेस एरिया ऑफ हेमिस्फियर, कर्व सरफेस एरिया ऑफ कोन हे दोन्ही काढायचं आहे. म्हणून इथं लिहिलं तसं. आता त्याच्यानंतर मी काय लिहिलं, 2/3 पायची व्हॅल्यू नका लिहू. आर किती आपलं 3 × 3 × 3 × 3. 3 ला 3 कॅन्सल झाले. 3 2 = 6, 6 3 = 18 पाय सेंटीमीटर क्यूब. आता याच्यानंतर काय लिहायचं आपल्याला, कर्व सरफेस एरिया. कर्व सरफेस एरिया ऑफ कोन. आता ह्याचा फॉर्म्युला काय, 2 पाय आर स्क्वेअर. 2 × पाय इंटू आर किती आपला 3 × 3. 3 दिले ना, किंवा 3 चा स्क्वेअर लिहा. 3 3 = 9, 9 2 = 18 पाय सेंटीमीटर स्क्वेअर. फार सोपं, काय अवघड नाही की प्रत्येकाचं करायचं. आता आपल्याला काय विचारलंय, व्हॉल्यूम ऑफ टॉय. आता बघा, व्हॉल्यूम ऑफ टॉय. व्हॉल्यूम ऑफ टॉय आपण कसं करणार, व्हॉल्यूम ऑफ कोन प्लस व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फियर. ठीक आहे. आता व्हॉल्यूम ऑफ कोन किती आला आपला 12 पाय प्लस व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फियर किती आलाय 18 पाय. ह्या दोघांची ऍडिशन केली 10 आणि 30 पाय झाले. आता आपल्याला पायची व्हॅल्यू लिहूया 30 × 3.14. हा एक 0 आधीच द्यायचा. 314 × 3 केलं 0.2 डेसिमल. हे झालं आपलं व्हॉल्यूम ऑफ टॉय. लिहून बघा आधी, मग नंतर सगळं एक्सप्लेन करते. थोडंसं इथलं जास्त करणार आहे. इथे बघा जरा यांची मल्टिप्लाय थोडंसं चुकलेलं आहे. पायची व्हॅल्यू 3.14 314 इंटू किती करायचं 3 करायचं. ठीक आहे. बघा हा एक 0 आहे, तो आधीच देऊन ठेवतो. होय 4 3 = 12 कॅरी ऑन 1. इथे किती आलं 3 1 = 3 प्लस 1 4 आलं. 3 3 = 9 म्हणजे 12 लिहिलेलं मग असे.
म्हणजे इथे किती आलं 942. हा एक 0 राहिला तो 0 घेऊन ठेवायचा. पॉईंट किती डेसिमल नंतर आहे 2 डेसिमल नंतर पॉईंट द्यायचा 94.20. इथं व्हॉल्यूम काढलंय म्हणून इथं काय लिहिलं मी सेंटीमीटर क्यूब. ठीक आहे इथं पण समजलं. आता आपल्याला काय करायचं कर्व सरफेस एरिया. इकडचं थोडंसं रफ करते म्हणजे मला तुम्हाला नंतर समजून सांगायला सोपं जाईल. बघा कर्व सरफेस एरिया ऑफ टॉय. आता कर्व सरफेस एरिया ऑफ टॉय कसे येणार. कर्व सरफेस एरिया ऑफ पहिल्यांदा आपण कोणाचं काढलंय कोन प्लस कर्व सरफेस एरिया ऑफ हेमिस्फियर. इकडे बघा कर्व सरफेस एरिया ऑफ कोन हा इथे किती काढले 15 पाय प्लस कर्व सरफेस एरिया ऑफ हेमिस्फियर इथे किती आले 18 पाय. ऍडिशन केलं 33 पाय. 33 इंटू 3.14 करायचं. बघा 314 इंटू 33 करूया. व्यवस्थित करा. 4 3 जार 12 कॅरी 1 3 1 जार 3 प्लस 1 4 झाले 3 3 जार 9. ठीक आहे हा 0 परत असं 4 3 जार 12 कॅरी 1 3 1 जार 3 प्लस 1 इथे झाले 4 आणि 3 3 जार 9. ऍडिशन करूया 2 इथे किती झाले 4 प्लस 2 6 इथे आला 10 आणि 1 इथे झाले 13. ठीक मल्टिप्लाय बघा 103.62 सेंटीमीटर स्क्वेअर. आता नीट लक्ष द्या काय काय केलं ते सांगते ते आपण रफ करू. इकडे बघा आपल्याला एक हेमिस्फियर दिला आणि एक कोन दिलेला आहे. ही हाईट दिली आहे आणि ही रॅडियस दिली आहे. रॅडियस हेमिस्फियरची पण 30 राहणार कोनची पण 30 राहणार. आपल्याला सांगताना सांगितलंय सोपं गणित होतं फार म्हणून पहिल्यांदा हे घेतलं व्हॉल्यूम आणि सरफेस एरिया फाइंड आउट करा. मग आता ज्या वेळेला सरफेस एरिया आपण सरफेस एरिया कोण काढणार त्यावेळेला आपल्याला स्लाइड हाईट नीडेड आहे म्हणून पहिल्यांदा स्लाइड हाईट काढून घेतली. स्लाइड हाईट कसं केलं r स्क्वेअर प्लस a स्क्वेअर केलं 3 चा स्क्वेअर प्लस 4 चा स्क्वेअर केला 3 चा स्क्वेअर आला 9 4 चा स्क्वेअर आला 16 ऍडिशन आली 25 टेकिंग बाय स्क्वेअर रूट l ची किंमत किती आली 5. मग याच्यानंतर पहिल्यांदा मी काय केलं व्हॉल्यूम ऑफ कोन. बाळांनो कधी पण पेपरला पायची व्हॅल्यू सगळ्यात शेवटी घातली तर काही अडचण होत नाही उलट ते सोपं जाते की फक्त 3.14 नी मल्टिप्लाय करायचा. मग व्हॉल्यूम ऑफ कोन फॉर्म्युला काय 1/3 पाय r स्क्वेअर h 1/3 इंटू पाय इंटू 3 इंटू 3 इंटू 4 केलं 3 ला 3 कॅन्सल झाले 3 4 ला 12 पाय सेंटीमीटर क्यूब. नेहमी लक्षात ठेवा व्हॉल्यूमला सेंटीमीटर क्यूब लिहायचं. आणि त्याच्यानंतर कर्व सरफेस एरिया ऑफ कोन लिहिले पाय r10 पाय इंटू 3 इंटू पाय 5 केलं 5 3 15 पाय सेंटीमीटर स्क्वेअर. तसंच व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फियर फाइंड आउट करूया. व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फियर काय 2/3 पाय r क्यूब हा त्याचा फॉर्म्युला आहे 2/3 इंटू पाय इंटू 3 इंटू 3 इंटू 3 3 ला 3 कॅन्सल झाले 3 3 जार 9 इंटू 2 केलं तर इथे किती आलं 18 पाय सेंटीमीटर क्यूब. आता इकडे लक्ष द्या इथं मुलं म्हणजे मॅडम पण डायरेक्ट लिहिते इथे कॅन्सल होणार आहे ते सोपं पडतंय म्हणून मी इथं इंटू 3 इंटू 3 इंटू 3 असं क्यूब 3 टाइम वेळा लिहिते स्क्वेअर 2 टाइम वेळा लिहिते. त्यानंतर कर्व सरफेस एरिया ऑफ कोन फॉर्म्युला काय 2 पाय r स्क्वेअर 2 इंटू पाय इंटू r ची व्हॅल्यू 3 इंटू 3 3 3 जार 9 9 2 जार 18 पाय सेंटीमीटर स्क्वेअर. आता आपल्याला विचारलं की व्हॉल्यूम ऑफ टॉय फाइंड आउट करा. व्हॉल्यूम ऑफ कोन प्लस व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फियर. व्हॉल्यूम ऑफ कोन किती आहे 12 पाय आणि त्याला 18 पाय दोघांची ऍडिशन केली 30 पाय आलं. पायची व्हॅल्यू आपल्याला 3.40 इंटू 30 करायचं मल्टिप्लाय केल्यानंतर 94.20 सेंटीमीटर स्क्वेअर. फुल वाक्यात लिहायचं फुल स्टेटमेंट मध्ये व्हॉल्यूम ऑफ टॉय इज 94.20 सेंटीमीटर.
मग जरासं मल्टिप्लाय होईल माझा. आणि त्याच्यानंतर कर्व सरफेस एरिया ऑफ टॉय. कर्व सरफेस एरिया ऑफ टॉय इज इक्वल टू कर्व सरफेस एरिया ऑफ कोन प्लस कर्व सरफेस एरिया ऑफ हेमिस्फियर. 15 पाय प्लस 18 पाय. ॲडिशन केल्यानंतर किती आलं 33 पाय. 33 इंटू 3.14 मल्टिप्लाय करायचा 103.62 सेंटीमीटर स्क्वेअर. समजलं? आलं लक्षात? ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू.